चाकण तळेगाव महामार्गावर महाळुंगे तालुका खेड गावाच्या हद्दीत गुरुवारी दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला टेम्पोची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला। या अपघातात रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती महाळुंगे पोलिसांनी दिली। रामसुंदर रामखिलावण शाखेत वयवर्ष 47, सध्या राहणार महाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे, मूळ राहणार ओडकी जिल्हा रेवा मध्य प्रदेश। पिंटू राजन बिहारा वयवर्ष 25, सध्या राहणार महाळुंगे, मूळ राहणार पट्टा सुंदरपूर पुरी ओडिशा अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत। तर रिक्षा चालक रोहिदास सीताराम आडे वयवर्ष 36, राहणार खराबवाडी, सागर मोहन मॉन्टी वयवर्ष 26, राहणार खराबवाडी, देशराज लोधी वयवर्ष 35, राहणार खराबवाडी तालुका खेड हे तिघेजण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत। यातील रिक्षा चालक रोहिदास याची प्रकृती चिंताजनक आहे। अपघातात ठार झालेले 2 प्रवासी हे कामगार असल्याचे व कामावर जात असताना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे। प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार चाकणकडून एमआयडीसीच्या दिशेने निघालेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे पुढील चाक अचानक तुटल्याने रिक्षाचे संतुलन बिघडले। त्यावेळी समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला। अपघातानंतर तत्काळ सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रामसुंदर रामखिलावण शाखेत पिंटू राजन बिहारा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं। चाकणमध्ये बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून रस्त्याने धावतात। प्रत्येक महिन्याला प्रशासनाचे हात ओले करून हे सगळे प्रकार सुरू आहेत। या भागातील अवैध प्रवासी वाहतूक प्रशासनासाठी दुभती म्हैस असल्याने त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे। अनेकदा अशा रिक्षांचे अपघात घडूनही ते दडवले जातात, त्यातून अशा भीषण घटना घडत आहेत।